आज दिवसभर बरेच विद्यार्थी जे कॉल्स करत होते, त्यांच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा किंवा सगळ्याच विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न होता, "सर, बातमी पाहिलीत का? 30,000 जागा अतिरिक्त ठरतायत. खरं आहे का हे?" तुमचं काय मत आहे या बाबतीमध्ये? तर या बातमीच्या संदर्भातही आपण आज बोलणार आहोत. अ, त्यापूर्वी चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका. या बातमीकडे वळण्यापूर्वी आपण जे आपली मेंटॉरशिप बॅच घेतलेली 153 कॅन्डिडेट्स आहेत. या कॅन्डिडेट्सला सूचना आहे, की तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजून मोबाईल नंबर दिलेले नाहीत. जे यूट्यूब मेंटॉरशिप बॅच यूट्यूबला जे जॉइन झालेले आहेत, ज्यांनी यूट्यूबची मेंबरशिप घेतलेली आहे, अशा मेंबरचे नंबर आलेले नाहीत. काही जणांनी पे केल्यानंतरही आपले नंबर दिलेले नाहीत. चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो नंबर आहे, त्या नंबरवर पे केल्यानंतर तुम्ही तो स्क्रीनशॉट मला पाठवायचा आहे त्या व्हॉट्सअप नंबरला, त्याच सेम व्हॉट्सअप नंबरला. तर मी तुम्हाला ग्रुपला ॲड करू शकणार आहे किंवा तुमचा पर्सनल नंबर जो आहे, तो माझ्या मोबाईलला सेव्ह होणार आहे. ज्यांनीही अजून जवळपास 30-32 विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर आपल्याकडे व्हॉट्सअप नंबर आलेले नाहीत, त्या सगळ्यांनी आपले व्हॉट्सअप नंबर सेंड करावेत, जेणेकरून आपल्याला त्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड करता येईल. मित्रांनो, आजची जी तुम्ही बातमी पाहत होतात, ती बातमी जी आहे, ती बातमी धादांत काय म्हणता येईल, की अतिशयोक्ती असणारी आहे. आता प्रिंट मीडियावर कुठपर्यंत विश्वास ठेवावा आणि आत्ता जे न्यूज चॅनल्स आहेत त्यांच्यावरही कुठपर्यंत विश्वास ठेवावा, हा एक काय म्हणता येईल कळीचा मुद्दा झालेला आहे. आता ही आकडेवारी कुठून आली, त्याला बेस काय? काहीच नाही. फक्त खाली काय करते, एक लाईन झळकते, की 30,000 पडताळणीनंतर 30,000 शिक्षक अतिरिक्त ठरणार. अशा वेळी विद्यार्थी घाबरून जातात आणि मग सर व्हॅकन्सीज येणार नाहीत का? मग यापूर्वी जी बातमी आली होती, की 5 वर्ष शिक्षक भरती होणार नाही, ती या संदर्भानेच होती का? त्यांचीही काहीतरी सोर्सेस वगैरे असतील ना, अशा शंका कुशंका विद्यार्थ्याच्या निघत असतात. शंका घ्यायचं कारण नाही, भरती होणार आहे आणि चांगल्या प्रकारे होणार आहे. शासन ज्या गोष्टी करत आहे, तो नेहमीच्या प्रोसेसचा एक भाग आहे आणि विशेषतः विद्यार्थ्यांची संख्या आणि रजिस्टर झालेली म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या सेम आहे का? आणि जे पोर्टल बाह्य शिक्षक रुजू झालेले आहेत, त्यांच्यावर कुठे कारवाई करता येईल का? कारण ते नियमात बसत नाहीत. या संदर्भाने ही सगळी पडताळणी चालू आहे. त्या दृष्टिकोनातून हे काम सुरू आहे आणि त्याचा आपल्या पवित्र पोर्टल भरतीवर नक्कीच काही झाला तर काही सकारात्मक परिणाम होणार आहे. नकारात्मक परिणाम हेही होण्याची शक्यता नाही. त्यामुळे भीती बाळगण्याचं कारण नाही. या बाबतीमध्ये आपण बिनधास्त असावं. माझ्या मते या महिन्याच्या शेवटी इन्स्टिट्यूट्सच्या लॉगिनमध्ये इन्स्टिट्यूट्सना जाहिराती अपलोड करण्यासाठी लॉगिन उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्यानंतर पुढच्या महिन्यात 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात या जाहिराती आपल्याला पाहायला भेटतील अशी आशा आहे. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा आणि घाबरून जाऊ नका. या संदर्भात नवीन काही जर अपडेट आली, GR आला, परिपत्रक आलं, की लगेच तुम्हाला मी इथे ते कळवणार आहे. धन्यवाद.